एक काळ होता तेव्हा अमेरिकेच्या इशाऱ्यावर जग चालायचं. कोण कोणाशी संबंध ठेवणार, कोण कोणाशी व्यापार करणार, हे सगळं काही अमेरिका ठरवायची. पण नरेंद्र मोदींचं सरकार सत्तेत आल्यानंतर जागतिक राजकारणात एक वेगळाच आणि मोठा बदल झाला. काही दिवसांपूर्वीच मोदी, पुतीन आणि जिनपिंग हे चीनमध्ये एकत्र आले आणि अमेरिकेच्या बुडाला आग लागली. मग भारतावर दडपण आणण्यासाठी काय करायचं, तर डोनाल्ड तात्यांच्या पोतडीतून आयडिया आली टेरिफ वॉरची. पण या टेरिफ वॉरचा भारत आणि चीनवर परिणाम होण्याऐवजी अमेरिकेवरच जास्त परिणाम होताना दिसतोय. ट्रम्प तात्यांचा हा खेळही फसलाय. त्यामुळे सध्या त्यांचा थैथयाट सुरू आहे. देशाला स्वतःचं आर्थिक धोरण असावं, याचसाठी पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भर भारताचा नारा देत स्वदेशी वस्तू वापरण्याची विनंती देशवासियांना केली. हम वो सामान खरीदें जो मेड इन इंडिया, जिसमें हमारे देश के नौजवानों की मेहनत लगी. साहजिकच विरोधकांनी याचीही खिल्ली उडवली. राहुल गांधींनी भारताच्या अर्थव्यवस्थेला मृत अर्थव्यवस्था म्हणून झालं, कारण विरोधकांना भारतापेक्षा बाहेरील देशात तयार झालेल्या वस्तू अधिक प्यारा आहेत. या बदललेल्या आंतरराष्ट्रीय गणितात बाजी मारण्यासाठी भारत आज आधीचे तणाव विसरून चीन सोबत मैत्री करतोय, संबंध सुधारतोय, ते सुद्धा आपल्या टर्म्स आणि कंडिशनवर. या नव्या मैत्रीला भारतीयांचा आक्षेप नाहीये, कारण ती लढाई डॉलर विरुद्ध रुपये अशी नाहीये. ही आहे स्वाभिमानाची लढाई. त्यामुळे भारतीयांनी निर्णय घेतलाय, विरोधकांप्रमाणे अमेरिकेच्या तालावर न नाचता ते आता आत्मनिर्भर भारत मोहिमेत सहभागी होणार आहेत.